त्यावेळेस तुम्हाला हा प्रसंग माहीत पडेल, तसं पडणार नाही. म्हणून लक्ष देऊन ऐका. हनुमंतरायांनी जांबवंतांना आपल्या खांद्यावरती घेतलं आणि गेला महाराज लंकेमध्ये. लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाला कळलं की जांबवंत स्वतः आपल्याकडे आपल्या भेटीला येत आहे. सगळ्या द्वारपालांना सांगितलं जांबवंतांना कोणी अडवायचं. जांबवंत आले की सर्वांनी जांबवंताचं दर्शन घ्या, माझ्याकडे त्यांना पाठवा माझ्या महालामध्ये. गंमत अशी झाली महाराज, जांबवंतजी उतरले, लंकेमध्ये आले, सगळ्यांनी जांबवंताचं दर्शन घेतलं आणि महालामध्ये गेले रावणाच्या. रावणाला नमस्कार केला, रावणाने चरण स्पर्श केला जांबवंताजीच्या. बसा म्हणजे कसं येणं केलं माझ्याकडे. रावणा, तू वैष्णव आहेस आणि तू शैव आहेस, तुझ्यासारख्या ब्राह्मणाची आम्हाला गरज आहे. का हो? माझे यजमान त्यांना यज्ञ करायचा आहे आणि यज्ञ करून त्यांना भगवान शंकराची स्थापना करायची, म्हणून तुझी मदत पाहिजे. तू एक असा पंडित आहेस की तू ब्राह्मण आहेस, तू वैष्णव आहेस आणि तू शैव आहेस. ठीक आहे म्हणले. एक प्रश्न विचारू का जांबवंताजी? हो विचारा. तुम्ही जे यजमान सांगतात ते राम लक्ष्मण तर नाहीत ना? आता गंमत आहे बरं का, लक्ष द्या. ते म्हणजे हो, ते राम लक्ष्मणच आहे. बरं, जांबवंताजी अजून एक प्रश्न विचारा ना. त्यांचा उद्देश माझ्यावर विजय मिळवणं तर नाही ना? ते म्हणजे तोच उद्देश आहे त्यांचा, तुझ्यावरच विजय मिळवायचा. बरं, आता प्रश्न नाही विचारायचा मला जांबवंताजी. तुम्ही जा, मी यज्ञ करण्याकरता येतो, पूजा करण्याकरता येतो, पण मला एक उत्तर द्या. काय? ज्या यजमानाला यज्ञ करायचा आहे त्यांच्याकडे यज्ञ सामग्री आहे का? जांबवंतजी म्हणले ते वनवासी आहेत, त्यांच्याकडे कशाची आली यज्ञ सामग्री? पण रावणा एवढे का प्रश्न विचारतोय तू? त्यावेळेस रावणाने सांगितलं, ज्या पंडिताला यज्ञ करायचा आहे ना, ज्या ब्राह्मणाला यज्ञ करायचा आहे ना, जर यजमानाकडे जर यज्ञ सामग्री नसेल तर पंडिताचा आद्य करतोय म्हणून त्याला सगळे यज्ञ सामग्री पंडिताला घेऊन जावी लागते, म्हणून मी तुम्हाला विचारतो. म्हणजे नाही, ते वनवासी आहे, तुला सगळी व्यवस्था करावी लागेल. ठीक आहे म्हणले, येतो मी, काय अडचण. महाराज, त्याच रात्री रावण गेला अशोक वाटिकेमध्ये आणि सीतेला सांगितलं, सीते, तुझ्या मालकाला यज्ञ करायचा आहे. पुढं रामेश्वरम या ठिकाणी, आणि तुझा मालक एकटा यज्ञ करू शकत नाही, पत्नी जर सोबत नसेल तर यज्ञ करता येणार नाही. म्हणून सकाळी तू तयार हो आणि सकाळी माझ्या विमानामध्ये बस. यज्ञ केला की पुन्हा तुला माझ्या बरोबर माघारी यावं लागेल. सीतेने हात जोडून सांगितलं, ठीक आहे. महाराज, त्या अशोक वाटिकेमध्ये सीता माता होती, पण सीतेला रावणाने हात लावला नव्हता महाराज. लक्ष्मी राहिला, कारण पुलेस्त्य मुनीचा नातू होता, तो अधिकारी होता महाराज. पहाटे 5 वाजता सीते मातेला आणि आपल्या स्वतः मुलाला इंद्रजितला त्यामध्ये बसवलं आणि निघाला महाराज यज्ञ करायला. यज्ञ करण्याकरता रामेश्वरम या ठिकाणी आला, विमान खाली उतरलं आणि यज्ञ करण्याकरता बसला, पण त्यांनी सीता बाहेर नाही काढली महाराज. सीता कुठे होती? विमानातच होती महाराज. यज्ञ करण्याकरता बसला, रामप्रभू बसले, लक्ष्मणजी साईडला उभे आहेत आणि रावणाने सगळे यज्ञ सामग्री वगैरे सुरू केली. यज्ञाला सुरुवात झाली. आता सुरुवात झाल्यावर रावणाने विचारलं, यजमान, तुमची पत्नी कुठे आहे? ते म्हणजे माझी पत्नी एका जणाने पळून नेली. कोण म्हणताय? रामप्रभू. कोणला म्हणताय? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला ना मग, कोणला म्हणताय? रावण. रावण म्हणले, मी अर्धवट पंडित नाहीये, मी अर्धवट ज्ञानी नाहीये. जर तुझी पत्नी जर तुझ्या शेजारी नसेल तर तुझा यज्ञ सफल होऊ शकत नाही. तू तुझ्या पत्नीला आवाज दे, ती रथातून उतरून ये, पण माझी एक अट आहे, यज्ञ झाला की मी तुझ्या पत्नीला परत माघारी घेऊन जाईल. हे जर तुला मान्य असेल तर मी तिला या ठिकाणी बसवतो. ठीक आहे म्हणले, काय असेल. आवाज दिली सीतेला, सीता माता आली. यज्ञाला सुरुवात झाली महाराज. 2 तास यज्ञ चालला आणि यज्ञाची आहुती झाली. त्या ठिकाणी भगवान रामप्रभूंनी स्वतः शिवलिंग स्थापन केलं वाळूचं. आजही तुम्ही रामेश्वरमला जा, तुम्हाला दर्शन होईल महाराज त्या ठिकाणी. यज्ञ झाला, सीता माता परत बसली आणि रामप्रभूंनी प्रश्न विचारला, पंडितजी, तुमची दक्षिणा सांगा ना, दक्षिणा दिल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. म्हणले, यजमान, तुम्ही वनवास आहात आणि तुम्ही मला काय दक्षिणा देणार आहे? कुबेराचं विमान आहे माझ्याकडे, माझी लंका नगरी सोन्याची आहे, तुम्ही वनवास आहे, तुम्ही मला काय दक्षिणा देणार आहे? रामप्रभूंनी हात जोडून सांगितलं, हे पहा, तुम्ही जर दक्षिणा घेतली नाही तर माझा यज्ञ पूर्ण होणार, त्यामुळे माझे हात जोडून म्हणतो, तुम्ही काहीतरी दक्षिणा मागा. रावणाने विचार केला, मी काय दक्षिणा मागूया, याच्याकडे काय देण्यासाठी? वलकर सोडली त्याच्याकडे काही नाहीये, दुसरा जोड सुद्धा नाहीये, चप्पल नाहीये, काय दक्षिणा देणार आहे? महाराज, रावण चतुर होता.
रावणाने सांगितलं मी दक्षिणा मागत नाही. नाही नाही, दक्षिणा दिल्याशिवाय मी जाऊ देणार नाही, नाही तर माझा यज्ञ पूर्ण होणार नाही. ठीक आहे राम, मला एक दक्षिणा पाहिजे. काय? ज्यावेळेस माझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस राम आणि लक्ष्मण माझ्या डोळ्यासमोर उभे पाहिजे, हीच मला दक्षिणा पाहिजे. काय दक्षिणा मागितली? काळ्या वाजव जोरात. या काळ्या माझ्यासाठी नाही का, या काळ्या रावणासाठी आहेत महाराज. काय दक्षिणा मागितली महाराज? म्हणले जेव्हा माझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस राम आणि लक्ष्मण माझ्या डोळ्यासमोर उभे पाहिजे. महाराज मोक्ष साधला महाराज त्याने. विचार करा काय मागून गेलाय तो दक्षिणा. त्याच्याकडे भरपूर सत्ता संपदा होती, त्याला संपत्तीची गरज नव्हती, पण त्याने अशी दक्षिणा मागितली की माझा ज्यावेळेस अंतकाळ जवळ येईल त्यावेळेस राम आणि लक्ष्मण माझ्या डोळ्यासमोर उभे पाहिजे. कारण अंतकाळी जर देवाचं जर दर्शन जर झालं तर तो माणूस मोक्षाचा अधिकारी होतो महाराज. लक्षात आलं का? काय होतो? मोक्षाचा अधिकारी होतो. एवढं मागणं मागितलं महाराज आणि स्वतःचं जीवन सफल करून घेतलं. सीतामाता परत त्या पुष्पविमानात बसली, पुन्हा माघारी आले. सीतामातेला त्या ठिकाणी अशोक वाटिकेत सोडलं आणि झालं महाराजांचा गाडा सुरू. युद्ध झालं. युद्धामध्ये सर्व राक्षस मारले गेले महाराज. स्वतःची मुलं, स्वतःचे भाऊबंद सर्व मारली गेली. पण महाराज अंतकाळ त्याने साधलं. महाराज अंतकाळी रामप्रभूंना डोळे भरून पाहिलं, लक्ष्मणाला डोळे भरून पाहिलं. तुम्ही वाचा महाराज, आपण वाचत नाही म्हणून आपण मागे वाचा. रावणाने लक्ष्मणाला एवढा सुंदर उपदेश केलाय महाराज, तो जर वाचला तर आपल्या जीवनाचं सफल होऊन जाईल महाराज. म्हणून भक्त असावा तर रावणासारखा असावा महाराज. काय तो भजन करायचा. शेवट आपण एकदा भोलेबाबाच्या नगरीमध्ये राहतो म्हणून आपण शेवट एकदा भजन करू, आपल्याला सेवा संपवायची. सगळ्यांनी एकदा परत हात वर करा.